नमस्कार. अनेकांना फोटोग्राफीची आवड असते, बरोबर ना? पण मग प्रश्न पडतो की या आवडीला एका व्यवसायात कसं बदलायचं? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. चला तर मग बघूया की फोटोग्राफीच्या छंदाला एका यशस्वी व्यवसायात कसं रूपांतरित करता येईल. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, खर्च किती? आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण 3 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीत एक फोटोग्राफी व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य आहे. हो, खरंच. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण 5 मुख्य टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी पायाभरणी कशी करायची, त्यानंतर व्यवसायाला अधिकृत स्वरूप कसं द्यायचं, मग सुरुवातीला नक्की खर्च किती येतो ते पाहू, त्यानंतर कमाईचे मार्ग कोणते आहेत आणि शेवटी या व्यवसायात दीर्घकाळ टिकून कसं राहायचं याबद्दल बोलू. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या गोष्टीपासून, ती म्हणजे पायाभरणी. यात आपण योग्य प्रशिक्षण आणि स्वतःची एक वेगळी फोटोग्राफीची ओळख निर्माण करण्याबद्दल बोलणार आहोत. बघा, व्यावसायिक बनायचं असेल तर सगळ्यात पहिली गुंतवणूक ही स्वतःच्या कौशल्यांमध्ये केली पाहिजे. एक चांगला प्रोफेशनल फोटोग्राफी कोर्स कलेला योग्य दिशा देऊ शकतो. यासाठी साधारणपणे 32,000 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट येते, ती म्हणजे फोटोग्राफी स्टाईल. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर नक्की कोणत्या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे. कारण याच स्टाईलवरून ठरतं की ग्राहक कोण असतील आणि कामाची दिशा काय असेल. काही लोकप्रिय फोटोग्राफी स्टाईल्स बघूया. एक आहे इव्हेंट फोटोग्राफी, म्हणजे लग्न सोहळे किंवा मोठे कार्यक्रम. मग आहे पोर्ट्रेट फोटोग्राफी, ज्यात फॅमिली किंवा लहान मुलांचे फोटो येतात. याशिवाय प्रॉडक्ट, फॅशन आणि ट्रॅव्हल फोटोग्राफी हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत. यातून आवडीचा प्रकार निवडता येतो. ठीक आहे, समजा स्टाईल निवडली, पण आता या कलेला एका खऱ्याखुऱ्या कायदेशीर व्यवसायाचं स्वरूप कसं द्यायचं? कारण फक्त चांगली कला असून भागत नाही, त्याला एक व्यावसायिक ओळखही लागते. इथे एक गमतीशीर पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. जरा विचार करा, एकदम हाय-फाय फॅशन फोटोग्राफी करायची आहे आणि व्यवसायाचं नाव आहे राम खेलावन फोटोग्राफी. चालेल का? अजिबात नाही. म्हणूनच कामाला साजेसं आणि व्यावसायिक नाव निवडणं खूप गरजेचं आहे. व्यवसायाला अधिकृत बनवण्यासाठी फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, एक छानसं व्यावसायिक नाव ठरवा. दुसरं, व्यवसायाची नोंदणी करा. तिसरं, पॅन नंबर काढा. आणि चौथं, GSTसाठी अर्ज करा. झालं, तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या तयार. आणि आता तो प्रश्न ज्याची सगळेजण वाट पाहत असतात की नक्की सुरुवात करायला पैसे किती लागतील. चला आता जरा हिशोब करूया. तर सुरुवातीला कोणती उपकरणं आवश्यक आहेत आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येईल, या प्रश्नाचं उत्तरच बजेटची दिशा ठरवेल. तर ही गुंतवणूक नेमकी कुठे होणार आहे? बघा, सगळ्यात मोठा खर्च आहे कॅमेरा आणि लेन्सवर, जवळपास 2 लाख रुपये. मग ट्रायपॉड, बॅटरी, मेमरी कार्ड, वेबसाईट आणि कोर्स फी या सगळ्या गोष्टी धरून एकूण खर्च साधारणपणे 2,87,000 आसपास जातो. पण इथे एक महत्त्वाची टिप, सुरुवातीला महागडी लेन्स किंवा स्टुडिओ भाड्याने घेणं हा एक उत्तम पर्याय आहे. ओके, तर गुंतवणूक झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं, या गुंतवणुकीतून पैसे कसे कमवायचे? चला, नफा मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधूया. पैसे कमवण्याचे मार्ग अनेक आहेत. इव्हेंट कंपन्यांसाठी फ्रीलान्स काम करता येतं, स्वतंत्रपणे छोटे-मोठे शूट्स घेता येतात, काढलेले फोटो ऑनलाईन विकता येतात किंवा स्टॉक इमेजेसचा संग्रह तयार करता येतो. म्हणजे असे फोटो जे कोणीही त्यांच्या जाहिरातींसाठी किंवा वेबसाईटसाठी विकत घेऊ शकतं. याशिवाय वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सेवाही देता येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत फ्रीलान्सर म्हणून काम केलं तर एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमातून आरामात 30,000 ते 40,000 रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो. आणि जर स्वतंत्रपणे काम करत असाल तर कामाच्या स्वरूपानुसार एका तासाच्या शूटसाठी 5,000 रुपयांपर्यंत सुद्धा कमाई होऊ शकते. चला, आता शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी काय करायला हवं आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात ते पाहूया. यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. एकीकडे एक दमदार ऑनलाईन पोर्टफोलिओ हवा, कामाचे दर ठरवण्याआधी मार्केटचा अभ्यास करायला हवा आणि सोशल मीडियावर सक्रिय असायला हवं. या उलट काही चुका आहेत ज्या हमखास टाळल्या पाहिजेत, जसं की कामात तोचतोचपणा आणणं, क्लायंटसोबत कामाची व्याप्ती स्पष्ट न करणं आणि पेमेंटसाठी उशीर होणं. तर मग आता सगळ्या मार्ग समोर स्पष्ट आहे. आता खरा प्रश्न हा आहे की तुमच्या या नव्या व्यवसायाचा पहिला क्लिक कोणता असणार आहे.